दाद नाही मिळालं तर मी उपोषणाला बसणार. पण ह्या कारवाईला जवळजवळ 9 महिने झाले. त्या प्रॉपर्टीवर थोडा भावानी भाऊजांनी वाद घातलेला आहे की हिचं सातबाऱ्यात नाव नाही किंवा हिला अधिकार कुठलाही नसताना करार नाण्याकरता हा स्टॅम्प आहे. चारही निबंधकांच्या ऑफिसमध्ये हे स्टॅम्प जमा केलेले आहेत. मुदत संपलेल्या स्टॅम्प पेपरवर करारनामा, बनावट नोटरी, स्टॅम्प वेंडर आणि अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह. बनावट कुल मुक्तार पत्राचा मोठा गौप्यस्फोट, महसूल विभागाची दिशाभूल केल्याचा गंभीर आरोप, गुन्हा दाखल करण्याची मागणी. पुणे जिल्ह्यातील जमीन व्यवहाराशी संबंधित कथित बनावट कागदपत्रांच्या प्रकरणानं गंभीर वळण घेतलंय. या प्रकरणात बनावट कुल मुक्तार पत्र, बनावट स्टॅम्प पेपर आणि बनावट नोटीसचा वापर करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलाय. या प्रकरणी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करत तक्रारदार गणेश रघुनाथ शितोळे यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे नोंदणी महानिरीक्षक यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज सादर केलाय. तक्रारीनुसार हवेली तालुक्यातील एका मालमत्तेच्या व्यवहारात काही व्यक्तींनी संगनमत करून मागील तारखेचे बनावट आणि खोटे कुल मुक्तार पत्र तयार केल्याचा आरोप आहे. या कथित बनावट कागदपत्रांच्या आधारे महसूल विभागाची दिशाभूल करण्यात आल्याचं सुद्धा तक्रारीत नमूद करण्यात आलंय. तक्रारदाराचा दावा आहे की संबंधित व्यक्तींना त्या मालमत्तेबाबत कोणताही कायदेशीर अधिकार नसताना बनावट दस्तऐवज तयार करून मालमत्तेवर हक्क सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. यासाठी बनावट स्टॅम्प पेपर, नोटरी शिक्का आणि बनावट नोंदीचा वापर झाल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आलाय. या संदर्भात तक्रारदारानं यापूर्वी सुद्धा हवेली दुय्यम निबंधक कार्यालय तसंच जिल्हा निबंधक कार्यालयाकडे अनेक वेळा लेखी तक्रारी केल्याचं नमूद केलंय. मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल न झाल्यानं त्यांनी आता थेट नोंदणी महानिरीक्षकाकडेच धाव घेतली आहे. या गंभीर आरोपांबाबत तक्रारदार गणेश शितोळे यांनी माध्यमांसमोर आपली प्रतिक्रिया सुद्धा व्यक्त केली आहे. पाहूया ते नेमकं काय म्हणाले. नाव सांगा तुमचं सर्व. गणेश रघुनाथ शितोळे, लोणी काळभोर, राहणार लोणी काळभोर. काय तुमच्या प्रॉपर्टी मध्ये काय वाद आहे आणि कशी? माझ्या वडिलांची प्रॉपर्टी आहे लोणी काळभोर आणि एक 15 नंबरला. त्या प्रॉपर्टीवर थोडा भावानी भाऊजांनी वाद घातलेला आहे. काय वाद? म्हणजे त्यांनी खोटं पहिलं खरेदी केलं होतं 2021 मध्ये. त्याच्यावर त्याला FIR नोंदवली गेलेली हवेली 13 वाल्यांनी. त्यानंतर मी भाडेकऱ्यांना खाली करण्याकरता सांगितलं तर भाऊजाईंनी त्याच्यावर अधिकार नसतानाही लिव्हिंग लायसन केलेलं भाडे करार केले होते. त्या करारनाम्यावर मी हरकत घेतल्यानंतर चारही निबंधकांकडे त्याच्या तक्रारी सर दिल्या की हिचं सातबाऱ्यात नाव नाही किंवा हिला अधिकार कुठलाही नसताना. मग त्यानंतर त्यांनी ते झाकण्याकरता त्यांनी खोटे स्टॅम्प गोळा केले. कुठून स्टॅम्प? स्टॅम्प उरळे कांचन, दिलीप शहा हा स्टॅम्प डीलर करणं यांनी गोळा केल्यानंतर मी तिथं थोडी चौकशी केली असताना मला तिथं थोडा धक्का बसल्यानंतर मी हवेली 6ला चौकशी केली. त्या रजिस्टर मधनं त्यांचं कोणी स्टॅम्प घेतला ह्याची सगळी माहिती घेतली. कोणी स्टॅम्प घेतला? हा स्टॅम्प TN पाटील नोटरी म्हणून वडगाव धायरीचा आहे. ह्या माणसाच्या नावावर करार नाण्याकरता हा स्टॅम्प आहे. पण ह्या स्टॅम्पचा वापर दिनेश शितोळे किंवा शारदा शितोळे आणि बाकीचे 2 साक्षीदार ह्यांनी त्याच्यावर कुलमुक्तार पत्र मारलेलं आहे. आणि कुलमुक्तार पत्र स्टॅम्पचे 6 महिन्याची मुदत संपून गेलेली असताना सुद्धा ह्यांनी चारही निबंधकांच्या ऑफिसमध्ये हे स्टॅम्प जमा केलेले आहेत. आणि त्याच्यावर माझी वाघुलीच्या मॅडमनी ही केस काहीच ऍक्शन नाही म्हणून सांगितलं मला. त्याच्यावर आता सध्या काय स्टेटस आहे? आता सध्या स्टेट आहे हवेली 6ची इन्क्वायरी चालू आहे त्याच्यावर. त्यांनी स्टॅम्प डीलरनी हवेली 6 निबंधकांना लिहून दिलेलं आहे की ह्या स्टॅम्प मी शारदा दिनेश शितोळेला विकलेला नाहीये. लिखी स्वरूपात त्यांनी हवेली 6च्या निबंधकांकडे लिखी स्वरूपात दिलेले का हा स्टॅम्प पेपर मी शारदा दिनेश शितोळेला विकलेला नसून हा TM पाटील यांना विकलेला आहे. त्यामुळे त्यांचा माझा काही अधिकार नाही. आता त्याच्यावरती काय कारवाई करणार? मग त्याच्यावर त्यांनी आता सांगितलं साहेबांनी की मी आता TM पाटील यांना एक पत्र पाठवणार आहे त्यांना नोटीस बजावची म्हणून. पण ह्या कारवाईला जवळजवळ 9 महिने झाले तरी अधिकारी कुठली दाद आपल्याला मिळत नाही. आता जर दाद नाही मिळाली तर तुम्ही काय करणार? दाद नाही मिळाली तर मी उपोषणाला बसणार. आता सर्वांचं लक्ष नोंदणी विभागाच्या पुढील कारवाईकडे लागलं असून या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतली जाते याकडे नागरिकांचं लक्ष आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूजसाठी हनुमंत सुरवसे, पुणे.